प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट. दम देईल तुम्हाला. हे तुम्ही आता असं केलं नाही तर तुमचं विकासाचं काम करणार नाही, तुम्हाला निधी देणार नाही. अरे चल बेटा, असे 50 आमदार बघितले चालले. हे दाजींचं गाव आहे, हे दाजींचं गाव आहे. दाजी हलकं बोलत नव्हते, आज उगत नाहीत म्हणून सुटले बडबड. आलं का लक्षात? त्यामुळं हे असल्या गिरदर धमक्यांना तुम्ही भिवू नका, असल्या धमक्यांना भिवू नका. आहे ना, अजितदादांनी मला आमदार कशासाठी केलंय? या जिल्ह्यात आमच्या पक्षाचा एकही आमदार नाही आणि म्हणून या जिल्ह्यातल्या लोकांना न्याय द्यायचा आहे. म्हणून दादांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला सांगली जिल्ह्याचा आमदार म्हणून या ठिकाणी तुमच्यासाठी पाठवलेला आहे. आणि म्हणून हे निधी जो आणायचा विषय आहे, निश्चितपणाने मी जबाबदार आहे. मी शासनात आहे, मी सत्तेत आहे. निश्चितपणाने निधी येईल, आपल्याला उपलब्ध करून देऊ. पण इथं खाली आपल्या विचाराची माणसं असली तर, विचाराची माणसं आमची नसली, बोगस माणसं असली तर निधी आणून काय उपयोग होणार? आणि म्हणून ही निवडणूक तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ही ग्रामीण भागाचा कायापालट करणारे दिवस येणार आहेत. त्या दिवसात प्रतिनिधित्व करणारी माणसं इमानदार असली पाहिजेत. बेईमान लोकांच्या हाती सत्ता देऊन बेईमान लोकांना त्या पदावर बसून अजिबात काही साधलं जाणार नाही. हा एकच महत्त्वाचा विषय तुमच्या कानावर. अजूनपर्यंत आपण बघता नेमकी काय आमदार काय फार दिवस झाले नाही, पण 1 वर्ष झालं. पण 1 वर्षाच्या काळात आपल्या पूर्व भागातल्या प्रत्येक गावात माझा निधी पोहोचलाय. प्रत्येक गावात मी निधी दिलाय. आणि नुसता गावात दिला नाही, प्रत्येक समाजाला दिलाय. मराठा समाजाला दिलाय, लिंगायत समाजाला दिलाय, जैन समाजाला दिलाय, बौद्ध समाजाला दिलाय. सगळ्यांना सामावून घेण्याची भूमिका आमची आहे. त्यामुळे हे लोक तर जबाबदारीने आपले काम पार पाडतीलच. त्या ठिकाणी स्नेहलताई असतील, सुजाताताई असतील, ती आपली जबाबदारी पार पाडतीलच. पण त्यांना कुठे कमी पडायला लागलं तर दादांनी तुम्हाला एक मदतीला एक आमदार दिला आहे. माझाही निधी निश्चितपणानं त्यात तुम्हाला दिसतो, त्यात उठून पडेल आणि त्यात जमेल ते काम, पडेल ते काम करण्याची आमची तयारी आहे. दादांनी असं मोकळं सोडून गेले नाही. अजितदादांनी असं मोकळं सोडून गेलेले नाहीत. आम्हाला सगळं शिकवलंय, काय काय कसं कसं करायचं, कसा निधी काढायचा, कसं लोकांची कामं करायची, लोकांच्या मागण्या कशा पूर्ण करायच्या, लोकांचं समाधान कसं करायचं. आणि हेच आपला उद्देश असलं पाहिजे. ही भूमिका असणारे अजितदादा आणि त्यांच्या आम्ही पायीगाडी कार्यकर्ते आहोत. त्यामुळे विकासाच्या बाबतीत अजिबात कोणाला बरं म्हणून देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाची आहे. अनेक विषय बोलता येतील, पण वेळेचं मर्यादा आहे मला. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विनंती करतो, संख्येनं आपुलकीने येत आहेत, त्यांची संख्या बघण्यासारखी असते. तुमची जबाबदारी सुद्धा महत्त्वाची आहे. एक लक्षात घ्या, या लाडक्या बहिणीने स्थैर्य देण्याचं काम आमचे नेते आदरणीय अजितदादांनी केलेलं आहे. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही प्रत्येक बघितलेल्या जाऊन सांगा. बोगस लोक काय तुम्ही सांगतील, त्यांनी 1500 देईल, 2100 देतो, काय देणार नाही, घेणार नाही. जे दिले ते खरं आहे, जे हातात पडते ते खरं आहे. त्यामुळं एक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम अजितदादांनी केलं.